कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 15. रोशनी आणि रोहनचे हे सगळे बोलणे त्यांच्या मागच्या टेबलवरून कोणीतरी मोबाईलवर रेकॉर्ड करत होते. त्या व्यक्तीने तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ तिथेच बसल्या बसल्या इच्छित व्यक्तीला सेंड केला. मोबाईलची मेसेज टोन वाजली तसं तिने मोबाईल हातात घेतला. मोबाईलवर आलेला तो व्हिडिओ पाहून तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. मनाशीच काहीतरी विचार करून तिने तो व्हिडिओ दुसऱ्या एका व्यक्तीला सेंड केला. असेच 2-3 दिवस निघून गेले. आजही रोशनीने रोहनला प्रॅक्टिकलसाठी डिपार्टमेंटला बोलवले होते आणि सोबत अभयला पण घेऊन यायला सांगितले होते. त्याच्याशी बोलता यावे, मैत्री करता यावी यासाठी तिने स्वतःचे टोकन त्याला रोहन थ्रू पाठवले होते. कॅम्पसमध्येच रोहनला अभय भेटला. हे हाय. अभय दिसताच रोहनने त्याला ग्रीट केले. हाय, बोल ना, काय म्हणतोस? अभयने विचारले. अरे, तू म्हणाला होतंस ना सायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये यायचे आहे म्हणून तुला? रोहन म्हणाला. हो, पण तू काही बोललाच नाहीस परत मला. अभय. आज आहे बघ प्रॅक्टिकल. 11 वाजता भेट मला, मग सोबतच जाऊ. आणि हे घे टोकन, माझ्या फ्रेंडने दिले. हां, नीट ठेव. लक्षात आहे ना, याच्याशिवाय एंट्री नाही. रोहन त्याला समजावत म्हणाला. ओह, थैंक्स ब्रो. एंड डोंट वरी, जान से भी ज़्यादा संभाल कर रखेंगे इसे. अभयने डायलॉग मारला तसा रोहनने कपाळावर आठ्या आणल्या. त्याच्या त्या आठ्या इग्नोर करत अभय पुढे म्हणाला. तू जा पुढे, मी येईन वेळेत. आर यू शुअर? रोहनने खात्री करत विचारले. हो रे, येतो मी वेळेवर. अभयने आश्वासन दिले. ओके देन बाय. असे बोलून रोहन निघून गेला. रोहन गेला तसा अभयने लगेच साहिलला कॉल लावला. हॅलो साहिल, कुठे आहेस? लवकर ये, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. अभय उत्साहात बोलत होता. काय सांगायचे आहे? असे म्हणतच मागून येऊन साहिलने अभयच्या खांद्यावर हात ठेवला. बोल, काय झालंय? एवढा कसला उत्साह संचारला आहे? खूण भेटली की काय तुला? एवढा खुश दिसतोयस ते आज. साहिल त्याची मस्करी करत बोलत होता. अरे यार, हमारी ऐसी किस्मत कहा कि कोई लड़की सामने से आके हमें प्रपोज करे. अभयची पुन्हा डायलॉगबाजी सुरू होते. ए हिरो, बस कर तुझी नौटंकी आणि काय झाले ते पटकन सांग. लेक्चर सुरू होईल एवढ्यात. साहिल त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. अरे भाई, खुश तर आहे मी, पण तुझ्यासाठी. अभय साहिलच्या खांद्यावर हलकेच पंच मारत म्हणाला. म्हणजे? साहिलने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत विचारले. म्हणजे वाघाचे पंजे, उंदराचे कान, माकडाचे शेपूट. ए बास, हां बास. आता परत सुरू नको होऊस तू. काय झालंय ते पटकन सांगतोस आता की मी जाऊ? साहिल त्याचे बोलणे मध्येच तोडत वैतागतच त्याला म्हणाला. अभयने खिशातून रोहनने दिलेले टोकन बाहेर काढले आणि साहिलला दाखवले. हे काय आहे? अभयच्या हातात नेमके काय आहे हे न समजून साहिलने विचारले. हे बघ, सायकॉलॉजी डिपार्टमेंटची किल्ली. आज प्रॅक्टिकल आहे ना तिथे, तेव्हा रोहनने मला हे टोकन दिले आहे. 11 वाजता सायकॉलॉजी लॅबमध्ये जायचे आहे. अभयने माहिती पुरवली. मग जा ना, मला का सांगतोयस तू? साहिल निर्विकारपणे म्हणाला. अरे, माझ्या जागी तू जा असे म्हणायचे आहे मला. अभय त्याला समजावत म्हणाला. मी का जायचे तिकडे? त्या रोहनकडून हेल्प घ्यायची काही गरज होती का तुला? साहिल जरा रागातच म्हणाला. अरे यार, तो बघतोच ना त्याचा फायदा प्रत्येक वेळी. काही डाऊट असतील तर येतोच ना विचारायला तुला तो. आणि एरवी किती टार्गेट करत असतो तुला. मग आपणही जरा फायदा घेऊया ना त्याचा.
टिट फॉर टॅट. सिंपल आहे गोष्ट. अभय पुन्हा त्याला समजावत म्हणाला, ओके, असू दे, तरीसुद्धा मी काही जाणार नाही. तूच जा. तसंही तो रोहन असणारच ना तिथे. परत आणि वाद नको व्हायला, साहिल म्हणाला. रोहन तर असणारच, पण स्वानंदीही तिथेच असणार ना. मग तुला तेवढाच चान्स तिला जवळून बघण्याचा. झालंच तर बोलणंही होईल ना तिच्याशी. अँड डोंट फॉरगेट ब्रो, तो रोहन तिथे कशासाठी जातो ते. अभय काहीसा गंभीर होत म्हणाला. अभयचे शेवटचे वाक्य ऐकून साहिलही जरा विचारात पडला, कारण याआधीच त्याच्या मनात एक विचार येऊन गेला होता की रोहन स्वानंदीसाठी तिथे जात असावा म्हणून. आणि आता तर त्याची खात्रीही पटली होती. पुरावा होता त्याच्याकडे, रोहन आणि रोशनीचा कॅन्टीनमधला व्हिडिओ, जो की 2-3 दिवसांपूर्वीच त्याच्या मोबाईलवर आला होता. मनाशीच काहीतरी विचार करून त्याने अभयच्या हातातले ते टोकन घेतले. ये हुई ना बात. त्याने टोकन घेतले म्हणजे तो जायला तयार झाला, या विचारानेच अभय खुश होत म्हणाला, चला आता आपण आपले लेक्चर्स अटेंड करू. अभयकडून घेतलेले टोकन साहिलने जीन्सच्या पॉकेटमध्ये टाकले आणि दोघेही बोलतच त्यांच्या डिपार्टमेंटच्या दिशेने पुढे निघून गेले. इकडे जान्हवी आणि स्वानंदीही कॉलेजमध्ये आलेल्या होत्या. सुरुवातीला 3-4 लेक्चर्स नंतर त्यांचे प्रॅक्टिकल होते. सगळे स्टुडंट्स सायकॉलॉजी लॅबमध्ये हजर होते. प्रशस्त अशी लॅब होती ती. त्यात पार्टिशन करून छोट्या छोट्या रूम्ससारखे अनेक कॅबिनेट तयार केले होते. प्रत्येक स्टुडंटला प्रॅक्टिकलसाठी स्वतंत्र असे कॅबिनेट, अशी त्याची रचना होती. एकमेकांचा त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. लॅबमध्ये एंट्री केल्या केल्या समोरच्या दिशेला हेड ऑफ द डिपार्टमेंटची थोडी मोठी केबिन होती, जी की इथल्या रजत प्रजापती सरांची होती. पूर्ण कॉलेजची एक कॉमन स्टाफ रूम तर होतीच, पण प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक HODची एक स्वतंत्र अशी वेगळी केबिन होती. सायकॉलॉजी डिपार्टमेंटच्या HODची म्हणजेच रजत सरांची केबिन इथेच लॅबमध्ये होती. त्या केबिनला लागूनच इतर छोट्या छोट्या कॅबिनेट तयार केलेल्या होत्या. प्रत्येकजण आपल्याला दिलेल्या कॅबिनेटसमोर जाऊन उभा राहिला. त्यांच्यासाठी आलेले इतर मुले मुली लॅबमध्ये एका बाजूला बसले होते. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे प्रत्येकजण टोकननुसार त्या स्टुडंटच्या कॅबिनेटमध्ये जाऊन बसले. जान्हवी आणि स्वानंदी काही कामानिमित्त ऑफिस क्लार्कला भेटायला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना उशीर होणार हे त्यांनी आधीच सरांना सांगितले होते. इकडे लॅबमध्ये रोहनही येऊन बसला होता. आता तो आणि अजून एक मुलगी असे दोघेच तिथे राहिले होते. आल्यापासून त्याची नजर फक्त स्वानंदीला शोधत होती, पण त्याला ती कुठेच दिसली नव्हती. इतर प्रॅक्टिकल सुरूही झाले होते, पण रोशनी अजून थांबली होती, कारण तिचे टोकन रोहनने अभयला जे दिले होते, त्यामुळे ती त्याचीच वाट बघत होती. आज प्रॅक्टिकल करताना त्याच्याशी बोलून मैत्री करता येईल आणि मग त्याच्या थ्रू साहिलला पटवता येईल, या विचारानेच ती खूप खुश होती. तेवढ्यात रोहनने तिला इशाऱ्यानेच स्वानंदी कुठे आहे असे विचारले. तिनेही खांदे उडवत मला माहिती नाही असे सांगितले. अभय थ्रू साहिलशी बोलता येईल या आनंदातच आज तिने लॅबमध्ये यायच्या आधी स्वानंदी आणि जान्हवीकडे दुर्लक्ष केले होते. रोहनही आता अस्वस्थ झाला होता, कारण आज रोशनीने पूर्ण खात्री करून त्याला स्वानंदीच्या कॅबिनचेच टोकन दिले होते, पण आता तीच गायब होती. आज तरी तिच्याशी बोलायला मिळेल का नाही या रागातच रोहन रोशनीकडे बघत होता, तर रोशनी त्याला इग्नोर करून अभयची वाट पाहत होती.
क्रमशः